ओम श्री मात्रे नमः. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व देवी भक्तांचं सहर्ष स्वागत आहे. 10 दिवस 10 देवी उपासना या सदरामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची जी उपासना आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्र. सिद्ध कुंजिका स्तोत्र याच्यामध्ये कुंजिका म्हणजे अर्थात चावी. मग चावी कसली ती की सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नकारात्मक जी ऊर्जा असेल, आपले जे काय विविध प्रकारचे येणारी संकट असतील, सगळ्या प्रकारचे मनेपसित कामना असतील, या सगळ्यांची कुंजिका म्हणजे ती चावी. आणि मग देवी उपासना करत असताना सिद्ध कुंजिका स्तोत्र का म्हणायचं, त्याचे फायदे काय आहेत, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. की या देवी उपासनेमध्ये म्हणजे आपण ही शक्ती उपासना करत असतो. या शक्ती उपासनेमध्ये दुर्गा सप्तशती वाचणे, त्याच्यामध्ये मग किलक आहे, कवच आहे, अशा विविध प्रकारची देवी उपासना आपण करत असतो. पण दुर्गा सप्तशती ही गुरु मुखातून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्याशिवाय ते आपल्याला पठन करता येत नाही. शिवाय ती संस्कृत असल्यामुळे प्रत्येकांनाच अगदी खूपच वाचता येत नाही. सगळेच जण गुरु मुखातून घेतात असं नाही. मग या नवरात्रामध्ये शीघ्र फलदायी आणि सगळ्यांना करता येण्यासारखी अशी जर कुठली उपासना असेल तर ती दुर्गा सप्तशतीच्या शेवटच्या भागामध्ये जे येते त्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र असं म्हटलं जातं. सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये सर्वात पहिलं वाक्य जे येतं शिव उवाच, म्हणजे की हे प्रत्यक्ष शिवांनी महादेवांनी परमेश्वरी जगन्माता पार्वतीला सांगितलेलं गुह्यतम ज्ञान. गुह्यतम काय तर हे स्तोत्र अतिशय गुप्त आणि दुर्मिळ, देवांनाही न समजणारा असं आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा आपण कुंजिका स्तोत्र सगळं संपूर्ण वाचतो त्याच्या सगळ्यात शेवटी जे आहे श्लोक इति रुद्रयामले गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे कुंजिका स्तोत्र संपूर्ण. म्हणजे गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे म्हणजे जेव्हा कैलासावरती शिव पार्वती संवाद करत असतात आणि तेव्हा भगवंत शिवानी पार्वतीला दिलेले हे खूप गुह्यतम ज्ञान आहे. त्याच्यामध्ये पण पहिली जी ओळ सांगितलेली शिवांनी, शृणु देवी प्रवक्ष्यामी कुंजिका स्तोत्रमुत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभो भवेत. न कवचम नारगला स्तोत्रम कीलकम न रहस्यकम न सूक्तम नापि ध्यानंच न न्यासो न च वार्चनम कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लवेत. की याच्या पठनाने तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं हे फळ मिळणार आहे. देवांना दुर्लभम म्हणजे हे खूप देवांना सुद्धा अतिशय दुर्लभ असं हे स्तोत्र आहे. आणि म्हणून याच्या पठनाने की या आर्थिक आपले लाभ असतील, आर्थिक विवंचनेमध्ये जे असू, आरोग्य सुधारतं या स्तोत्राच्या पठनाने. आरोग्याच्या खूप मेजर गोष्टी असतील, आरोग्याच्या बाबतीतले जे काय असतील त्याच्यानी सुद्धा याच्यामध्ये खूप या पठनाने आपल्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. विशेष म्हणजे सगळ्या प्रकारचे ग्रह बाधा आपल्या कुंडलीमध्ये जे सांगितलेले नवग्रह आहे त्या कुंडलीतल्या नवग्रहांचा सगळी अशुभता असती ती याच्या पठनाने दूर होते. घरातले वास्तुदोष, कुठलाही वास्तुदोष असू द्या, तो वास्तुदोष तुमचा घरामधला दूर होतोय. घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदती. त्याच्यापासून शत्रूंपासून संरक्षण तुम्हाला हे मिळत असतं. सुखी आणि वैवाहिक आयुष्याच्या साठी सुद्धा तुम्ही याच्या कुंजिका स्तोत्राचा पाठ तुम्ही करू शकतात. त्याच्यानी विशेष गोष्ट एक अशी होती की तुम्हाला देवीची कृपा प्राप्त होऊन त्या देवीचं एक संरक्षण कवच हे तुमच्या भोवती या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होत असतं. सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ज्या असतील, सगळ्या प्रकारच्या तांत्रिक बाधा म्हणजे जसे काही जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन, वशीकरण यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्यापासून तुम्हाला संरक्षण विशेष करून मिळतं. म्हणून या सिद्ध कुंजिका स्तोत्राला खूप महत्व प्राप्त आहे. आणि हे प्रत्यक्ष शिवांनी पार्वतीला सांगितलेलं असल्या कारणाने हे त्वरित फलदायी देणारं आहे. तर याचा पाठ कधी करायचा, हे कधी वाचलं पाहिजे, तर या नवरात्रामध्ये हे सगळ्यात आपण शक्तीची उपासना करत असतो. शक्तीची उपासना करत असताना नवरात्री, आता रात्रीचा याच्यामध्ये जो उद्देश सांगितलाय नवरात्रींचा समूह त्याला आपण नवरात्र म्हणतो.
शक्तीची उपासना ही विशेष करून रात्रीच्या काळामध्ये केली जाते, म्हणून याला नवरात्री असा हा शब्द आलेला आहे. मग रात्रीच्या काळी साधारणतः रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केलं तर त्याचा तुम्हाला विशेष त्याची ऊर्जा, विशेष त्याचे फल हे तुम्हाला पाहावयास मिळतात. आता हे सिद्धकुंजिका स्तोत्र प्रत्यक्ष शिवांनी पार्वतीला सांगितलेलं आहे. या कवचामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला मिळत असतं. मग आता हे स्तोत्र काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी एकदा वाचून दाखवणार आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही आवर्जून आपल्या घरी या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये त्याचा पाठ करावा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल. अथ श्री सिद्धकुंजिका स्तोत्रम. शिव उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम् येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभो भवेत् न कवचन्नार्गला स्तोत्रम कीलकं न रहस्यकं न सूक्तं नापि ध्यानञ्च न न्यासो न च वार्चनं कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलं लभेत् अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं मह्यं स्तंभनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धेत् कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. अथ मंत्रः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे. ओम ग्लौं हौं क्लीं ज्यूं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा इति मन्त्रः. नमस्ते रुद्ररूपिण्ये नमस्ते मधुमर्दिनी नमः कौटुबहारिण्ये नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भासुरघातिनी. जाग्रतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे. ऐङ्कारी सृष्टिरूपायै ह्रीङ्कारी प्रतिपालिका क्लीङ्कारी कामरूपिण्ये बीजरूपे नमोऽस्तुते. चामुण्डा चण्डघाती च यङ्कारी वरदायिनी विच्चे चाभदया नित्यं नमस्ते मन्त्ररूपिणी. धाम धीं धूम धुर्जटे पत्नी वां वीं वुं वागीधीश्वरी. क्रां क्रीं गुरुं कालिका देवी शां शीं शुं मे शुभं कुरु. हुं हुं हुंकार रूपिण्ये जं 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 जंभनादिनी. भ्रां भ्रीं भ्रौं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः. अं कं चं टं तं पं यं क्षं विं दुं ऐं विं हं क्षं धीजाग्रं धीजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा. पां पीं पुं पार्वती पूर्णा. खां खीं खूं खेचरी तथा. सां सीं सुं सप्तशती देव्या मंत्र सिद्धिं कुरुष्व मे. इदं तु कुंजिका स्तोत्रं मंत्र जागर्ति हेतवे अभक्तेनैव दान्तव्यं गोपितं रक्ष पार्वती. यस्तु कुंजिकया देवी हीनां सप्तशतीं पठेत् न तस्य जायते सिद्धि ररण्ये रोदनं तथा. इति रुद्रयामले गौरी तंत्रे शिव पार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम. असं या प्रकारचं हे कुंजिका स्तोत्र आहे. किती म्हणजे एकदा जरी वाचलं तरी एक प्रकारची अशी विशेष ऊर्जा लगेच आपल्याला या ठिकाणी जाणवते. आणि जर याच्यात तुम्ही जर नवरात्रामध्ये 9 दिवस 10 दिवस, आता या वर्षी 10 दिवस नवरात्र आहे, 10 दिवसांमध्ये तुम्ही पाठ केला तर अतिशय खूप ऊर्जावान एक स्तोत्र हे पठनाने तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा, जसं की एक सात्विक ऊर्जा तुम्हाला या ठिकाणी जाणवेल. तर अशा प्रकारचे हे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. सगळ्यांनी आपण आवर्जून या नवरात्रामध्ये त्याचा पाठ करावा आणि देवीची जी ऊर्जा आहे किंवा देवीची भक्ती आहे ही या पद्धतीमध्ये आपण करावी आणि देवीची कृपा प्राप्त करावी अशी आपल्या सर्वांना आहे विनंती आहे. आणि अवश्य करावा सगळ्यांनी पाठ. ओम श्री मात्रे नमः.